बेबी कॅरेट आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात, कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात. याचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत होते. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. बेबी कॅरेट पचनसंस्थेसाठी देखील फायदेशीर आहेत, कारण त्यातील फायबर बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. म्हणूनच आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी बेबी कॅरेट मेकिंग बिझनेसवर एक इंडस्ट्रियल डॉक्युमेंटरी घेऊन आले आहे. रॉ मटेरियल्स: फ्रेश बेबी कॅरेट्स, क्लिअर वॉटर, फूड ग्रेड डेझिंक्टंट, सॉल्ट, प्रिझर्वेटिव्स, पॅकेजिंग मटेरियल्स, लेबल अँड स्टिकर्स. प्लांट अँड मशिनरी: कॅरेट वॉशिंग मशीन, पिलिंग मशीन, कटिंग अँड ट्रिमिंग मशीन, सॉर्टिंग अँड ग्रेडिंग मशीन, सॅनिटायझिंग टँक, पॅकेजिंग मशीन, कोल्ड स्टोरेज युनिट, वेइंग मशीन, सीलिंग मशीन, रेफ्रिजरेशन सिस्टम. प्रोसेस: बेबी कॅरेट तयार करण्याच्या प्रक्रिया ताज्या आणि उच्च दर्जाच्या गाजरांच्या निवडीपासून सुरू होते. सर्वप्रथम गाजरे स्वच्छ धुवून त्यामधील माती आणि इतर अशुद्धी काढून टाकल्या जातात. त्यानंतर गाजरे सोलून आवश्यक आकार आणि लांबीप्रमाणे कापून व ट्रिम करून त्यांना बेबी कॅरेटचे स्वरूप दिले जाते. त्यानंतर त्यांना स्वच्छ पाणी आणि फूड ग्रेड सॅनिटायझिंग द्रावणाने स्वच्छ केले जाते, ज्यामुळे उत्पादन सुरक्षित आणि स्वच्छ राहते. त्यानंतर अतिरिक्त ओलावा काढून टाकून बेबी कॅरेटचे वर्गीकरण आणि ग्रेडिंग केले जाते. शेवटी त्यांचे निश्चित प्रमाणात वजन करून योग्य पॅकेजिंग साहित्यामध्ये पॅक केले जाते आणि त्यांचा ताजेपणा व गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणूक केली जाते. अशा प्रकारे आज आपण बेबी कॅरेट मेकिंग बिझनेसविषयी माहिती प्राप्त केली. तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.